मोक्षाच्या कारण सामग्रीमध्ये भक्ती ही सर्वात श्रेष्ठ आहे. स्वस्वरूपानुसंधान भक्तिरित्यभिधीयते. स्वस्वरूपाचं अनुसंधान म्हणजे भक्ती, असं आचार्यांनी व्याख्या केलेली आहे. पण असं जरी असलं तरी देखील स्वस्वरूपाचं अनुसंधान म्हणजे तरी काय करायचं? किंवा रमण महर्षींनी असं म्हटलं की मी कोण हे पहा, फाइंड आउट हू एम आय. तेच समर्थांनी मी कोण ऐसा हे धरुनी पाहता देहाती अवलोकिता नेमस्त स्वरूपची होय असं त्यांनी सांगितलं. पण मी कोण असा धारणा धरुनी पाहता देहातीत आहे असं. आता धारणा धरली आणि स्वरूपावरती येणे याच्यामध्ये एक गोष्ट आहे की ज्या ठिकाणी मन कुठे ठेवायचं आहे, नुसत्या धारणेवरती मन राहू शकत. तर ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलं की राहायचं म्हणजे स्वरूपाचं अनुसंधान, आणि ते त्याने ज्ञानाची अवस्था प्राप्त होते. स्वरूपानुसंधान काय करायचं तर टू बी इन द कॉन्शियसनेस ऑफ सेल्फ, हे स्वरूपाचं अनुसंधान आणि हीच भक्ती, असं ज्ञानेश्वर महाराज सांगितलं. हे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे मोठं. कारण असं कोणीही अगोदर पण नाही सांगितलं, नंतर पण नाही सांगितलं. विशेष समर्थाने काही प्रमाणामध्ये ते प्रकट केलेलं आहे जाणीव या शब्दाच्या योगाने. कुमुदुरी म्हणजे चंद्र विकासी कमल, आपल्या जागा न सोडता चंद्र उगवल्यानंतर ते उमलत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात म्हणजे आपल्या जागेवरून ते चंद्राला आलिंगन देतात. त्याप्रमाणे सत्य भक्ती आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची जागा म्हणून कुठेतरी जाऊन त्याला भेटायला लागत नाही. अंतःकरणाचं ते प्रेम जे विशेषत्वाने प्राधान्याने पाहायला मिळतं ते यथा व्रज गोपिकाला, हे व्रजातल्या गोपींनी जसं प्रेम केलं ते यथा व्रज गोपिकाला, आणि त्याचे प्रेम केलं ती लहानपणापासून कृष्णाच्या. प्रॅक्टिस सुरुवातीला दोन तीन टमकत झाले, गोजिरी पाऊले घालून या. इतकं त्याचं चालल्याचं वर्णन केलंय. दोन तीन टमकत झाले, गोजिरी पाऊले घालून या. पायी ऋणझुण ती वाळे, गोपी पाहता डोळे मन गेले. त्या दृश्य पाहिल्यानंतर आनंद. सुंदर स्वरूप आहे आणि चेहऱ्यावरती प्रसन्नता आहे, हास्य आहे, माधुर्य आहे. हे पाहिल्यानंतर आपोआपच मन दिसतं. आपल्याकडे आल्यानंतर लोकांना जसं बोर होतं तसं त्याच्या उलट त्यावेळेस पाहिल्यानंतर आपोआप पाहत राहा. सावळ आहे सगळं मानस मोहन, गोपी रंजन म्हणे ना. गोपीचं मनोरंजन करणारा असा जो कृष्ण की लहानपणाचा कृष्ण आहे, त्याच्यानंतर मोठेपणाचा जो कृष्ण थोडा मोठा झाला, बघामध्ये जायला लागलेला बासरी वाजवणं. ते बासरीचं ते इतकं वर्णन निरीक्षण केलं. त्रिभंगी देहुडे उभे वृंदावनी वेणू चक्रपाणी वाजवितो. पण त्याच्यामध्ये त्याचं वर्णन असं आहे की गाई मला चालवतात अशक्य घडतं. गाई मला चालवतात, त्याच्यानंतर अंगावर फिरणारी वासरं आणि मुलं दूध द्यायचं थांबतात. साप, मुंगूस, हत्ती आणि सिंह शेजारी बसून गप्प बसतात. ऐकतात. पाणी वाहणं विसरतं. रबर
ते सेवन करणं विसरलं कंदाचं. गु गु तिथे थांबते. नंतर फणी डोक्यामध्ये ती फिरवते, तर जेव्हा ऐकू आलं की फणी तिथेच जागते नाही. त्याच्याही पेक्षा अवघड गोष्ट म्हणजे घास मुखामध्ये घेतलेला तिथेच राहतो. फारच अवघड गोष्ट. आपल्या बाबतीत शक्यच नाही कृष्णा सुद्धा. वेणूचं माधुर्य वर्णन केलेलं आहे. अनेक प्रकारे वर्णन केलं की कोरड्या लाकडांना पाझर फुटतो. कृष्णा तू वेणू वाजू नकोस, कारण कोरड्या लाकडांना पाझर फुटतो, ती ओली होतात, त्यामुळे आमच्या चुरी दिसतात. पण त्या सर्व गोष्टींना आता थोडा मोठा झालेला कृष्ण किशोर वयामध्ये आलेला आणि त्याच्यावर निरंजन, हे दुःख भंजन, या सगळ्या पदांना कुठेतरी असं एक पूर्णात्म आलेले आहे, ती कुणी रचलेली नाहीये. म्हणजे जरी चिजा असते तरी त्याला एक काहीतरी एक थीम आहे, त्याला काहीतरी एक सांगायचं. कंठमनी मोती यानं की माला, पैरत मुद्रित बहिवृषभाला. त्याच्या कंठामध्ये घालण्यासाठी मोत्यांची माळा मी ओलेली आहे, पण मी ब्रजातली एक गावंढळ मुलगी आहे आणि मी त्याच्या गळ्यात ती कशी काय घालणार. पण हे मोती खरे आहेत. कशावरून खरे आहेत? शिक्का आहे त्याच्यावर, मुद्रा आहे. कसली मुद्रा आहे? प्रेमाची मुद्रा आहे. प्रेममुद्रित असे ते मोती आहेत, त्यामुळे तुला ती घालायला काही हरकत नाही. अशा प्रकारे त्याची विनवणी आहे केदार जगामध्ये रसिकाकडे.
या प्रकारे एकूण बालकृष्णांचं सौंदर्य त्यांच्या सगळ्या लीला पण माहिती आहेत गोकुळवासियांना. त्यामुळे तो असा दिसायला तर सुंदरच आहे, पण अत्यंत खोड्याळ आहे. या सगळ्या गोष्टी त्यांनी आतापर्यंत अनेकांना जेरीला आणलेलं आहे. त्याच्या आजूबाजूला मोठे चमत्कार घडत असतात, हे सगळं माहिती आहे. या सगळ्यांच्या पलीकडे काय की कोणाला पण जीव त्याला अर्पण करावासा वाटतं. वृंदावन आणि गोकुळ हे जवळजवळच, आणि वृंदावनच्या त्या वनांमध्ये, त्या बागांच्या मध्ये छोट्या छोट्या कुंजगलीमध्ये खेळ चालत असत. खेळत खेळत इकडे आलो आणि आता तो लपतोय सारखा, तो भेटत नाही आहे. या गोष्टींच्या मुळे जीव कासावीस होतोय. किती शोधू असं होतं. हा खेळ पण आवडतोय, प्रेमाचा खेळ आहे. त्याच्यामध्ये त्याचं लपणं हे सगळं चालून घेतो आम्ही, परंतु तो सारखाच लपतोय. काय पुसटसा दिसतो आणि दिसेनासा होतो. ऊर नुसता भरून येतोय जेव्हा तो दिसतो त्यावेळेला, आणि ज्यावेळेस दिसेनासा होतो तेव्हा तेच ऊर व्याकुळ होत आहे. त्यामुळे हा जो खेळ आहे की ज्याच्यामुळे तुला पुसटचा स्पर्श होतोय, तरी तो दिसतोय, याने मला मजा पण वाटते, परंतु काही मला समाधान नाही होत आहे. त्यामुळे लेचल गोकुल गाव श्याम कन्हैया वृंदावन की कुंजल गलीन में किती चुप आहे श्याम कन्हैया रे, असं चीज आहे आपल्या गोकुळामध्ये. तर म्हणजे तिथे नक्की आपल्या गावामध्ये नक्की तुझं ठिकाण असेल सापडायचं, नक्की आम्ही तुला तिथे पाहू शकतो. म्हणजे ज्या वेळेला भावनिक प्रेमाचे विसंबळ असतात, त्याच्यानंतर एक शाश्वत असं दर्शन हवं असतं, आणि ते दर्शन या प्रेमाच्या विसंबळामध्ये बदलत जातं असं नको. एक स्थायी स्वरूपातलं दर्शन मला पाहिजे आहे. त्यामुळे जे आपलं घर आहे ना मूळ, त्या ठिकाणी चल, म्हणजे मी तुला नीट पाहू शकेन, नीट भेटू शकेन, असं जर सांगायचं आहे. एक ध्वनीचा अर्थ आहे की ज्याच्यामध्ये प्रेम भक्तीच्या ह्याच्यामधून हळूहळू योग स्थितीमधनं मला दर्शन घ्यायचंय. पण त्याच्याबद्दल ते म्हणतात की वृंदावनातल्या या खेळाचा एकंदर मला कंटाळा आलेला नाहीये, पण त्या गोष्टीने मला पूर्ण समाधान होत नाही, आणि तू फार त्रास पण देतो सारखा सारखा होतो. तर ती जी चीज आहे ते अमृतामय.
हे गाण्याचं सौंदर्य काही विलक्षण आहे, गायनाचं सौंदर्य. दुपारी या मी प्रॅक्टिस केलेली त्यामुळे आवाज वगैरे तापलेले आहेत त्यांचे. आमच्या सगळ्या वाजता तापले. तसा निसा आम्हाला काही नव्हतं, पण तसा तसा आम्ही करत असतो. पण या गायनाच्या सौंदर्याच्या आधाराचा असलेला कृष्णाचं सौंदर्य पण आपण बघतो आहोत. त्याच्याकडनं जीवनालाच विलक्षण सौंदर्य आहे अखेरपर्यंत. म्हणजे त्या पारध्याने त्याला बाण मारला शेवटी, तरी तो रागवला नाही, जवळ बोलत त्याला आणि अभय दिलं. ही फारच अशक्य गोष्ट आहे. आपल्याला कोणी धक्का मारतो तरी एका प्रकारची विलक्षण शांती पण आहे, पण ज्ञानपूर्ण शांती. आणि त्याचबरोबर हे ज्ञानपूर्ण त्याच सगळं लहानपणापासूनच अवतार आणि इतर व्यक्ती संत पुरुष या सगळ्याच्या मध्ये फरक असा आहे की संत जरी का झालं तरी सुद्धा काही काळ जावा लागतो की ज्याच्यानंतर त्यांना तो बोध. आणि अवतार म्हणजे ज्ञानाचं स्वरूप, जन्मापासून त्यांना ज्ञानाचा बोध. त्यामुळे स्वरूप कुठंच बळवट टाकत नाही. हा अवतारांच्या मध्ये आणि इतर सर्वांच्या मध्ये असलेला फरक. आणि सर्वसाधारण माणसाला हा बोध जन्मभर होत नाही, हा आपल्या त्याच्यामध्ये फरक. तर त्या खेळामध्ये एक माधुर्य आहे, आसक्ती नाही. भगवान श्रीकृष्ण त्याला पाहताना सगळेजण देहभान हरपून जातात, पण हा कधीही भान हरपलेला नाही. राधा कृष्णाला आल्यानंतर ती घरात नीट काम करत नाही, म्हणून तिला घरात कृष्णाला आणण्याची मनाई झाली, म्हणून ती रडत पाणी भरायला गेली. आणि तिथं रडत होती, कृष्णाला काही राहवलं नाही. त्यावेळेस दुपारची वेळ तो तसाच उठला आणि तो त्या ठिकाणी गेला. तिचे अश्रू पुसतोय आणि यशोदेला असं वाटलं की हा कृष्ण कुठे गेला असता, म्हणून त्याच्या पावलांच्या कुणाच्या अनुरोधाने ती पाठीमागे. आणि आल्यानंतर राधेने तेवढ्या त्या रडण्यामध्ये तो तिला यशोदा बरोबर दिसली. आणि ती आई आली तुझी असं म्हटल्यानंतर त्याने अंगठे टाकलं जमिनीवर आणि गडाबडा लोळायला लागला. त्यानंतर आली, काय झालं काय झालं काय झालं. तिने मला चेंडू घेतला आणि रडारड. तर अगं तुम्ही सारख्या ह्याच्याबद्दल तक्रार करता आणि तू त्या चेंडू अहो मी तिला काय माहितीच नाही ना की चेंडू जडती काय म्हणली माझी. आणि त्यांनी तेवढ्या वेळामध्ये असा काही टाकला की बरोबर तिच्या पदरातनं चेंडू बाहेर पडला. त्याच्यावरून परत घरात बोलणी खाल्ली होती, पण यशोदेची बोलणी खाल्ली की याच्यावरच तक्रार करता आणि तुम्ही त्याच्या खोड्या काढत असता. असा उलटा प्रकार. आणि एका बाजूला असं सारखं वेगवेगळ्या प्रकाराने छळ करणं, पाण्यावरती ते गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे त्रास देणे, गडे फोडणे. आणि मुख्य गोष्ट म्हणजे मला पाणी भरायचं आहे आणि हा त्रास देतो. खरं सांगायचं तर हा केव्हा येईल आणि त्रास देईल म्हणून त्या वाट पाहतो. एका बाजूला तक्रार पण करायला तक्रार करतात. छेडाला मोहे श्याम कन्हैया विनंती करत मोहे जाने. जायचं पण नाहीये पण विनंती करायची. पनिया भरत देहो मोहे जमुना करत राहत तक्रार. मैं तो हार जाओगे. इतनी विनंती मोज मान लो की मला पाणी भरू दे. किती त्रास देतोय.
मी पाणी भरते आहे, संसार रूपी नदी वाहते आहे आणि त्याच्यावरचं मी पाणी जन्मभर भरते. आणि एका बाजूला तू सारखा त्रास देतोय, म्हणजे संसारी व्यक्ती असली तर देखील ईश्वराची एक ओढ आतून असते आणि ती ओढ ज्या वेळेला विलक्षण होत असते त्यावेळेला तो कुठलाही कर्म करत असताना ईश्वराची आठवण त्याला अस्वस्थ करते आणि तो जणू काही त्याला काम करू देत नाही आहे. त्यामुळे ती एक रूपक आहे आणि ती असं सांगते की संसाराला मला सुखाने संसार करू दे. संसाराच्या नदीचं पाणी व्हायचं, शेवटी संसारातल्या नदीत काय दूध थोडंच वाढणार आहे, पाणीच वाढणार. तर संसारातल्या नदीत पाणी व्हायचंय मला आणि एवढंच काम आहे ते तू मला करू का देत नाहीये. करू दे करू दे करू दे. हे त्याला विनवणी करताना तिला आतमधून त्याची ओढ आहे आणि त्या ओढीमुळे ती त्रस्त होते आणि त्याच्याबद्दल ती तक्रार करते की जाऊन देत मला. एका बाजूला संसार करते पण आहे, पण दुसऱ्या बाजूला कृष्णाची ओढ पण विलक्षण आहे. हे प्रगत अशी ईश्वर प्रेमी व्यक्ती असते, तिच्या बाबतीमध्ये असं घडत असते आणि ती चीज सादर करते अभिषेक.
अतिशय छान. गोव्याच्या शिबिरामध्ये छोटा अभिषेक गायलेला होता. तो आता वाढला किती आणि तुझ्यावर कसं गाणं पण तसं वाढलेलं आहे. एक विशेष भेट. त्या खोड्या करते गोपींचा कृष्ण खोड्या करतो. त्याच्या अजून गोपी हरकत घेतात त्याच्या खोड्यांना. त्याच्यापेक्षा कितीतरी हरकती हा घेतात. पूर्वी हरकत वगैरे गोष्टी समजत नव्हते. म्हणजे मीराबाई वगैरे या लोकांच्याकडे पाहून आम्ही दात केव्हा द्यायचे ते ठरवायचं. त्याने दिली की आम्ही दात. आम्ही हरकत म्हणून दात द्यायचो, त्यांनी हरकत घेतली तर पण एकंदर या गाण्याचा धन्यते गायनी कळा असं समर्थांनी म्हटलेलं आहे. त्यानुसार खरोखरीच हे पुन्हा चाललेलं गायन हे बहुत मोठा आल्हाद आहे. कृष्णाच्याकडे जायला नको, कृष्णाच्या मध्येच आहोत आपण. तुझ्याशी तक्रार करताना मी तुझ्यामध्ये विरघळून कशी जाते हे मला कळत नाही, अशी एक तक्रार करते तिथून. लहान होता तेव्हा लोणी चोरून खायचा आणि एकदा पकडला गेला की चल यशोदेकडे नेते.
मग त्याच्यामध्ये यशोदेकडे गेल्यानंतर मावशी मैनही माखन खाय, असं त्याच्या चेहऱ्यावरचे ते बाबडे भाव, त्याच्यानंतर डोळ्यामध्ये पाणी, आणि हे सगळं पाहिल्यानंतर ती एकदम बिरबळून गेली. नसेल खाल्लं याने असं तिला वाटलं. आणि का ते बर असं म्हणून ती विरघळलेली पाहिल्यानंतर कृष्ण जाता जाता येडीच आहे असं जसं जसं वाढत गेलं तसं तसं थोड्या पण वेगळ्या प्रकारच्या व्हायला लागल्या. त्या पाण्यावरती केलेली गवळ, तिचे गडे फोडणे, याच्या पलीकडे अंगावरती रंग उडवणे, अनेक पद या संबंधामध्ये आहे. रंगना डारो श्यामची परिली ये नई सारी, सखी सहेली हस करत एकेका. नवी साडी मी नेसलेली आहे, तू त्याच्यावरती रंग उडवलं तर माझ्या सख्या काय म्हणते. कृष्णाने रंग उडवणं हिला आवडत आहे, पण तर देखील ती त्याला सांगते की रंग उडवू नको, बाकीचे लोक काय म्हणते. माझी तक्रार नाही आहे, इतर लोक काय म्हणते ही तक्रार आहे. मला हवंच आहे तो रंग उडवला तर, पण इतर लोक मला असं म्हणतील की हे काय या वयामध्ये अध्यात्म, ही ती तक्रार आहे. त्यामुळे या सगळ्यांनी त्या बंडवतात, त्या बंडावायचं सोडत नाहीत आणि तू रंगवायचं सोडत नाहीस. अशा प्रकारे एक सुंदर चीज कीर्ती म्हणते.
कीर्तीचं नेहमी म्हणत असतो की मूर्ती लहान पण कीर्ती असं ते म्हणत विचारणार. शेवट त्याचा फार सुंदर घेतलेला कि कैसे खिलाडी मानो तो नाही, बलजोरी न करो जाओ मैं तो हारी. तो पहिल्यांदा ती तक्रार करते आहे, आपण अगोदरच्या मध्ये बघितलं. तो त्रास देतोय, ती तक्रार करते, एका प्रकाराने संसारिक आकर्षणातनं तो ओढतो आहे आणि ही तक्रार करते त्या ओढण्याच्या बद्दल. त्याच्यानंतर इतर लोक काय म्हणतील असं पण तिला एक प्रश्न पडतो आणि ती स्वतःला राखून ठेवण्याचा प्रयत्न करते. पण तिला हे लक्षात येते की आपल्याला आता राखता येणार नाही, म्हणून सगळ्या शेवटी ती असं म्हणते की चल आता तू फार जोर लावण्याची गरज नाहीये, मी हारलो. संसारात हारणारी माणसं खूप आहे, पण देवाला हारले म्हणजे मी तुला शरण गेले, आता मी सगळं सोडते माझं आणि तुला शरण जाते, अशा मनाची भूमिका त्याचं प्रकट होते. कित्येक चिजा नंतर वेगळे वेगळे प्रकार गायनाचे आणि या सगळ्या पदांच्या मधनं एक आध्यात्मिक स्रोत आहे. त्यामुळे ते केवळ शृंगार प्रधान वाटतात, पण ते शृंगार प्रधान नाही. तो अध्यात्मावरती आधारित असलेला शृंगाराचा आविर्भाव, अंतस्थ त्याचा अध्यात्म. कित्येक पद असे आहेत की ती योगपर आहे. क्वचित क्वचित प्रेमभक्तीच्या पदांच्या मधनं झटकन योगपर पद, गलित चार बंद होईल, मीराबाईंचं पद आहे पूर्णपणे योग. मैं पिया के घर जाऊ पे, ऊंचा नीचा महल पिया का. ऊंचा नीचा महल म्हणजे काय असेल, ऊंची नीची राहर पटीली पावनही ठहराय. पावनही ठहराय म्हणजे लक्ष केंद्रित करायचं म्हटलं तर ते तिथं राहू शकत नाही, डगमगतो. त्याला पाय नाही, पाव नाही ठहराय असं म्हणतात. आणि ऊंचा नीचा महल म्हणजे आज्ञाचक्र सहस्रार. कारण उंच असा म्हणजे शहरातली सगळ्यात उंच जागा ती आहे. तसे ठुमरी आहे, सावरे आई जय, जमुना किनारे मोरा गाव. जमुना किनारी मोरी उंची हवेली, हा उंची शब्द त्याच्याशी संबंधित आहे. आणि ती एक साधारण साजरा करायला सुरुवात केलेली व्यक्ती. ब्रजकी कुंभय म्हणजे प्रेम हा माझा भाव असणारच आहे. नार नव्हे, नवीनच साधना करायला सुरुवात केली.
पण तरी देखील त्याच्यात रंगून जाणं हा माझा स्वभाव आहे. राधा रंगीली मेघाला. हीच एक क्वालिफिकेशन आहे की मी त्याच्यामध्ये रंगून जाते आहे. मी फार मोठी साधना केलेली नाहीये, त्याच्यामध्ये अगदी परिपूर्ण तज्ञ नाहीये, पण मला त्या वेळेला त्यात रंगून जाते एवढं मला कळतं. मी तुला कशी सेवा करेन? मला काय असं स्नानच करावं, मी तुला स्नान घालेल. स्नान त्याला घालण्याच्या पेक्षा अंतःकरणाला स्वतःच्या स्नान घालण्याचं, त्याच्या आतमध्ये काय सर्व प्रकारच्या कर्मांनी जर स्नान घालेल. दिसं चंदन बोर लगावं, म्हणजे भक्तीचं चंदन तुला लावेल. आणि त्याच्यासाठी म्हणून दिसं म्हणजे स्वतः चंदनाच्या सारखं दिसल्याशिवाय त्याच्यामध्ये काय दिसलं जातं, ही एक प्रकारची दास्यभक्ती आहे. दास्यभक्तीमध्ये अहंकार कसा जातो त्याचं फार सुंदर विवरण आहे. दास्यभक्ती, सत्यभक्ती आणि आत्मनिवेदन तिन्ही मध्ये अहंकार जात 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 अहंकार द्यायला सुरुवात होते श्रवण भक्तीपासून. श्रवण भक्ती म्हणजे दुसऱ्याचं कोणाचं तरी ऐकायचं आपण, म्हणजे आपलं थोडं बाजूला ठेवायला, तिथपासूनच अहंकार जायला सुरुवात होतो. दास्यभक्तीमध्ये तो झिजत जातो. देवाच्या कर्मामध्ये, उपासनेच्या कर्मामध्ये अहंकार झिजत जातो. सत्यभक्तीमध्ये अहंकार विरघळून जातो प्रेमामध्ये, आणि आत्मनिवेदनामध्ये अहंकाराचं स्वरूप कळतं, माझं मूळ स्वरूप काय कळतं. अशा रीतीने उत्तरोत्तर तत्वाशी संबंधित होऊन जात. तेव्हा आता मी पूजा करेन, त्याच्यामध्ये बलबल के स्नान राहून दिस चंदन बोर लगाव, पूजा करून घे सुबह शाम उपासना. पण हे जरी असलं तरी देखील ह्या सगळ्या गोष्टीच्या मध्ये तुझा स्पर्श आला पाहिजे. तुझा स्पर्श नाही आता नुसतीच मी पूजा करते, आमक करते, तमक करते, याच्यामध्ये काही मजा नाहीये. बंसी बजा के जइयो, कुठेतरी मला तुझा स्पर्श होऊ दे, तुझा आवाज ऐकू. कसं कसं रो महल बनावं, कसकसीचा दाणा. जी जाणीव आहे त्या जाणीवेच्या नंतर हळूहळू योगाचा विकास होऊन जातो. सुरुवात अगदी थोड्या मंत्राने आहे, आणि तो मंत्र घेतला, ती जी जाणीव आहे ईश्वराच्या अस्तित्वाची, तो अगदी खसखसीचा दाणा त्याच्यात महल बनवला. त्याच्यानंतर चुन चुन कलियोचं स्टेज बिछावून ईश्वराला पाहिलेल्या ज्या वृत्ती असतात, अनेक वृत्तींची फुलं अंतःकरणात फुलत असतात, परंतु त्यातल्या या ईश्वर समर्पित होणाऱ्या ज्या वृत्ती आहेत त्या सगळ्या निवडून काढल्या, आणि त्यांनी स्टेज बिछाव म्हणजे अंतःकरणाची तयारी केली. एकरूपतेची तयारी आहे ती करताना या अंतःकरणाचा बिछावा तयार केला. पडदा लावून घेतला, हे सगळं मी करेन, परंतु ही गोष्ट आहे तू येऊन जा, नाही तर नुसतं हे माझं सगळं केलेलं फुकटच जायचं. मी जे जे काही उपासना करतोय तुझ्या स्पर्शाशिवाय फुकट आहे. किती उपासना मी केली असं म्हटलं ते मी कुठल्याही प्रकारची उपासना तर देखील तुझ्या कृपेचा स्पर्श पाहिजे. तू प्रत्यक्ष मला भेटला पाहिजे, तुझा आवाज ऐकवायला पाहिजे, तुझा मला अनुभव आला पाहिजे, आणि त्याच्याबद्दल घेऊनच जाणं एकदा सावरे आहे जय. रसिक श्रोते पंडित वसंतराव देशपांडेंनी गाणं मोठं गायलेलं आहे. माझ्या हातून काही चुकूल झालाय, क्षमा करा.
सावरे अजयो सावरे अजयो सावरे अजयो सावरे सावरे अजयो सावरे अजयो सावरे अजयो सावरे अजयो सावरे अजयो सावरे अजयो सावरे सावरे अजयो सावरे अजयो सावरे अजयो सावरे अजयो सावरे अजयो जमुना किनारे मेरो जमुना किनारे मेरो मेरो सावरे अजयो सावरे अजयो सावरे अजयो सावरे अजयो सावरे अजयो सावरे सावरे अजयो सावरे सावरे अजयो सावरे अजयो सावरे जमुना किनारे मेरी ऊंची हवेली जमुना किनारे मेरी ऊंची हवेली जमुना किनारे मेरी जमुना जमुना किनारे मेरी ऊंची हवेली जमुना किनारे मेरी जमुना किनारे मेरी ऊंची हवेली जमुना किनारे मेरी जमुना किनारे मेरी ऊंची हवेली ब्रज की में नारद मेरे ब्रज की में नारद मेरे ब्रज की में नारद मेरे राधा रंगी मेरो नाम राधा रंगी मेरो नाम मेरो नाम सावरे अजयो सावरे अजयो सावरे अजयो सावरे अजयो सावरे मलमल के स्नान करो मलमल के स्नान
शुभ शाम पूजा करूंगी शुभ शाम बंसी बजा के जयो सावरे अजयो सावरे अजयो सावरे अजयो सावरे अजयो सावरे अजयो सावरे सावरे अजयो सावरे अजयो जमुना किनारे मेरो जमुना किनारे मेरो मेरो सावरे अजयो 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 सावरे फार छान असं कितीतरी वेळा म्हणून उचललं कारण की त्याचा अर्थ तोच. त्याच्यामध्ये एका प्रकाराने प्रकट केलेलं आहे की वेगवेगळ्या अवस्थांच्या मध्ये जात 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 त्याच्यापर्यंत पोहोचायचं. त्यामुळे मी सगळं काही उपासना करते पण काही झालं तरी तू यायला पाहिजे असा जो भाव आहे. आणि सगळ्या प्रकाराने कृष्ण छळतो ओढतो इतर लोक काय म्हणतील त्याच्यानंतर आता काही मी हरूनच गेलेले आहे पण असं जरी असलं तरी सुद्धा एकांतात मला तू हवा आहे. ज्या कृष्णाच्या इतक्या वर्षानंतर आठवणीने आपण वेडे होतो त्याच्या प्रत्यक्ष सान्निध्यात त्या किती वेड्या झाल्या असतील असा आपण विचार करतो. इतकं काही व्यक्तिमत्व विसरून गेलेल्या होत्या की एका ठिकाणी तुकाराम महाराज म्हणजे आम्ही खातो काय जेवतो काय त्याची चव कशी लागते हे आम्हाला कळत. इतकंच काय आम्ही कोण आहोत पुरुष आहोत का स्त्री आहोत हे पण कळत. इतके त्याच्यामध्ये पूर्ण विरळून गेले. कृष्णच झालेले आहेत. कृष्णामध्ये इतक्या रमून गेलेला आहे. एक गोपिरी ती ताक करते आणि लोणी काढायची आणि रवी फिरवते खडखड खडखड आवाज येतोय आणि आतून सासू बाहेर येते तर काय करते ताक पण त्याच्यात दही कुठे घातलंय रिकाम्या ढेऱ्यामध्ये तो खडखड करते. इतक्या विसरून गेल्या की रिकाम्या ढेऱ्यामध्ये ती रवी फिरवते खडखड करते आहे आणि त्याचा आवाज येऊन ती सासू जाऊन आली अगं डोळे फुटले तर डोकं फिरलंय असं ती विचारते. त्याच्यामध्ये ह्या कृष्णच झालेलं आहे जवळपास. त्याचं असं काही नाहीये डोकं फिरलेलं नाही डोळे फुटलेले नाहीये तो डेरा फुटलेला आहे का जड आहे ते बघतीये मी वाचून असं ठीक आहे अशा सर्व प्रकाराने त्या विसरलेल्या आहे. पण ती पण बाई विसरली की डेरा फुटलाय का तो दडकाय बघण्यासाठी इतका वेळ वाजवायला लागत नाही हे पण तिला कळत. त्याच्यानंतर कृष्णाच्या प्रेमामध्ये सगळं मूळ मस्त होते. त्याच्यामुळे मथुरेच्या बाजारामध्ये जाताना कोणी एका बोलली नारी विकता गोरस म्हणे घ्या हरी. ते सगळ्या बायका हसतात बाकीच्या की हरी घ्या असं ते विकते. त्याच्यावरती महाराजांनी म्हटले तुकाराम महाराजांनी देखला नयनी उतरला मनी त्याची वदनी उच्चार आपुलियाचा विसर बोळा
आपल्या व्यक्तिमत्वाचा भोळा विसर पडलेला आहे. गोविंद कळा कौतुके. तुका म्हणे हसे जन नाही कान त्या ठाई. लोक हसतायत पण तिचा कानच तिथं नाहीये. लोक हसत का वाटत ते हो. हे जे वर्णन तुकाराम महाराजांनी केलं तशाच प्रकारचे गवळण एकनाथ महाराजांचे. दुडीवर दुडी निघाल्या सात गवळणी गोरस घ्या म्हणून विसरल. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या तेव्हा तो हसती मथुरेच्या नारी. दुडिये माझारी काना झाला भारी. दुडिये म्हणजे डोक्यावरती घेतलेलं जे देहाचं डोळ्याचं जे हे असतं गाडगा त्याला म्हणतात. दुडिये माझारी काना झाला भारी उचंबळे गोरस सांडे बाहेर. एका जनार्दनी समरस गवळणी ब्रह्मानंद न समाय म्हणे. ब्रह्मानंद म्हणजे प्रेमानंद. हा ब्रह्मानंद आहे का प्रेमानंद आहे सांगत नाही, समजत नाही. पण हा एकनाथ महाराजांचं म्हटलं तर थोडस लक्ष द्यायला पाहिजे. दुडिओ एका गळा दुसरा गळा असा ठेवून अशा निघालेल्या आहेत. 7 गवळणी निघाल्या आहेत. म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 6वं मन आणि 7वी बुद्धी या 7 गवळणी. आणि जर त्या गवळणी संसारिक काही गोष्टी करायचा व्यवहार त्याच्याऐवजी देवाचाच व्यवहार करतात. त्याच्या बळावरच देव आहे. म्हणजे या सगळे ज्ञानेंद्रिय मन बुद्धी आहे ईश्वराने व्याप्त आहे आणि त्यामुळे होणारा सगळा व्यवहार देवाचा. आणि बाकीचे जे लोक आहेत की जे व्यवहार चतुर लोक असतात ते याला हसतायत की काय चाललंय. पण काय करणार या प्रत्येक गटामध्ये काना भारी झालाय. म्हणजे देवच भारी झालाय, आतमध्ये घनीभूत होऊन बसलेला आहे. आणि तो आतमध्ये आल्यामुळे सगळं जे दूध आहे ते बाहेर उचलत. म्हणजे भाव व्यक्त होतो. आणि हा भाव त्याच्याबद्दलचा प्रेम आणि त्याच्यातनं येणारा जो आनंद आहे त्या आनंदाचा आहे. त्याला ब्रह्मानंद म्हणायचं का प्रेमानंद म्हणायचं ते तुम्हीच ठरवा. पण हा दोन्ही एकाच प्रकारचा आनंद आहे. त्याला सच्चिदानंद ऐकू येतं तेवढं.
एकूण तसं सगळं प्रवास आहे त्याच्यातला हा अगदी शेवटचा टप्पा आहे की ज्याच्यामध्ये समरस गवळणी म्हणजे जीवनामधल्या सगळ्या व्यवहारामध्ये देवाची समरस होऊनच व्यवहार म्हणे. एक पहिल्यांदा पूजा आहे, भक्ती आहे, काहीतरी कर्म आहे, हे सगळं आहे, योग आहे, या सगळ्या गोष्टींच्या पलीकडच्या म्हणजे ईश्वराशी समरस होऊन ज्ञानामध्ये समरस होतोय असं नाही, पण व्यवहारामध्ये सुद्धा त्याचं चित्त चैतन्याशी जोडलेलं आहे आणि व्यवहार करतोय. ही ज्ञानी व्यक्तीची जी अंतिम स्थिती, तीच व्यक्तीची ही प्रेमाच्या माध्यमामधनं विकसित होत 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 एका जनार्दनी समरस गवळण. याच्यानंतर आपण
हा कार्यक्रम होता शेवटची भैरवी त्या कार्यक्रमाची स्थिती करणार आहे माकाने चोर जियरा लेखन कृष्णाच्या सगळ्या लीलांच्या मध्ये माखन चोरी ही विलक्षण लीला आणि अगदी लहानपणापासून इतके प्रसंग त्याच्या माखन चोरीचे आहेत आणि त्याच्याबद्दलच्या त्याच्या प्रसंगांच्या मधल्या ज्या त्याच्या ज्या कला आहेत निर्दळ्या खोटं बोलण्याच्या खोट्या चपटा घेण्याच्या या सगळ्या त्याच्यावर प्रगट लोणी खातानाच पकडलं त्याला तर मी खाल्लं नाही मग तू तिथं काय करत होता लोण्यापाशी काय तिथल्या माशा हाकलत होतो तिथं माशा हाकलत होता मग पोटाला लोणी कसं लागलं त्यात एक चिलट पडलं म्हणून काढत होते लगेच तोंडाला कसं लागलं इतर पोरायचं खाऊन गेले माझ्या तोंडाला एका मागून एक आपल्याला समजायच्या आतमध्ये तो हे त्याच्याकडे शिकायचं नाही महत्वाचा अर्थ आहे तो हा की लोणी का चोरत होता अंधाऱ्या जागेमध्ये तुम्ही का ठेवत नाही असं यशोदा विचारते त्याच्यावरती एक गोपी सांगते का अंधाऱ्या जागेत ठेवलं तर हा तिथे गेला की प्रकाश कितीतरी कथा त्याच्यातलं छोटं छोटं ईश्वर तत्वाचं वर्णन मग कड्या कुलप घालून का नाही ठेवा तुम्ही बाहेर जाताना नीट तसं गेलं तरी आतली चोरलेलं असतं तुकाराम महाराज म्हणतात अंतर्बाह्य जैसा तैसा आहे अंतर्बाह्यकारी म्हणून चोरी न जातो लोणी स्वतः खायचं माकडांना द्यायचं ते पण कसं मित्रांना द्यायचं माकडांना पण द्यायचं माकडांना लोणी का देतो विचारलं ते माझे पूर्वीचे जन्मीचे मित्र आहेत पूर्वीचा जन्म म्हणजे राम अवतार त्याच्यात माकडा मित्र आहे त्यांना त्यावेळेला काही खास देता आलं नाही आता लोणी देतो माणूस असतो किंवा माकड असतो कृष्णाने सगळ्यांना शिकवलं की सार ग्रहण करा हे जीवन ताकासारखं आहे पण त्याच्यामध्ये सार आहे ते सार तुम्ही ग्रहण करा आणि ते माकड आहे आणि ते चोरूनच मग का खायला लागतं जो इंद्रिया ते चोरून जेवी तयासीच हे खावे ज्ञानेश्वर महाराज बाह्य दृश्याला चोरून तत्वापर्यंत जायचं असतं इंद्रियांना सुद्धा चोरून ते जाणीवेपर्यंत जायचं असतं आणि तत्वाला स्पर्श करायचा असतो म्हणून सार ग्रहण करा ते चोरूनच ग्रहण करायला लागतं या विश्वातल्या नित्याच्या संवेदनांना सोडून पलीकडे एक गोष्ट आहे त्या पलीकडच्या गोष्टीला असं कृष्ण शिकवत आहे आणि सगळ्या इंद्रियांची जी ग्राम आहे त्या सगळ्या इंद्रियांची जी ग्राम आहे त्याच्यामध्ये तो जणू काय आता डोलतो आहे नगर नगर बावरे डोले खेळत नंद किशोर रामकृष्ण असं म्हणत असत की एकदा का भोजाला शिवला किंवा त्याच्या अंदर झाली या निश्चिती खेळगोड म्हणजे भोजाला शिवल्यानंतर खेळगोड तशा प्रकारे हा संसाराचा खेळगोड व्हावा त्याच्यासाठी म्हणून मुख्य उद्देश काय आहे ते आम्ही समजून घ्यावं आणि मग सगळ्या नगरामध्ये सर्व इंद्रियांच्या मध्ये मनबुद्धीचे सगळं तो कृष्णच खेळतो आहे अशी अवस्था प्राप्त व्हावी मुख्य गोष्ट त्या नगराची राजधानी कुठली मस्तकी राजधानी आणि मुख्यतः तो तिथं आहे त्यामुळे तिथं तो पूर्ण अवस्थित झालेला राजावरती पूर्ण बसलेला असा जो भगवान कृष्ण सगळ्या इंद्रियांना गोविंद म्हणजे त्यांचं नियंत्रण करणारा असा तो आपल्यामध्ये आहे आणि त्याच्या स्मरणामध्ये आपण छोटासा कार्यक्रम त्याला वाहला त्याच्यातलं शेवटचं जे पुष्प आहे ती कीर्तिवाणी या मुलांचं कौतुक मला असं नेहमी वाटतं की स्वामी असायला पाहिजे होते कारण की त्यांना जसं कौतुक करणं शक्य होतं तसं मला शक्य नसतं
त्यांच्या डोळ्यात असं कौतुक भरून यायचं, तसं मध्ये भरून यायचं. पण काही का असं ते आहेत असं तरी आम्ही किती समजलो तरी सुद्धा पाठीवरून हा डोळ्यावरनं कौतुक, हे ज्यांनी अनुभवलेलं आहे त्यांना हे माहिती आहे की काय होणार आहे. पण तरी देखील असं असलं तरी देखील एवढं मात्र समजायला हरकत नाही की आज भगवान श्रीकृष्ण, ज्ञानेश्वर महाराज, भगवान शिवशंकर, सर्व संत, आपले सद्गुरू हे सगळे इथं विद्यमान आहेत आणि ते त्यांची चरणी आपण सेवा प्रगट करतो. हे झाल्यानंतर थोडं आपण ध्यान करू आणि त्याच्यानंतर Thank you.
खरंच चेहरा वेगवेगळं प्राणा पण आणि गाणं म्हणजे एकंदर पुढची गोष्ट आदिती. कार्यक्रमाची सांगता आपण प्रार्थनेने करणार आहोत. पण थोड्या वेळपर्यंत एक 10 मिनिटं point सांगतो. Oh